सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. उपसाबंदी चिकोत्राच्या पाचवीलाच पुजलेली. जिल्ह्यात सर्वात अगोदर व पूर्ण हंगाम उपसाबंदी. मोजक्या पाण्याचा होतोय जपून वापर. मुरगुड प्रतिनिधी. जिल्ह्यातील चिकोत्रा येथील ही एक अशी एकमेव नदी ठरत आहे की जिच्यावर पावसाळा संपल्यावर अवघ्या महिनाभरात उपसाबंदी लागू होते आणि पुढे संपूर्ण हंगामभर म्हणजे पुढील पावसाळा सुरू होईपर्यंत हे वेळापत्रक कायम राहते. त्यामुळे उपसाबंदी चिकोत्राच्या पाचवीलाच पुजलेली अशीच परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांना देखील आता मोजक्या पाण्याचा जपून वापर करण्याची सवय लागली आहे. आजरा तालुक्यात उगम पावलेली चिकोत्रा नदी कागल तालुक्यातून वाहत जाऊन पुढे कर्नाटक हद्दीतील चिखली बंधाऱ्याजवळ वेदगंगा नदीला मिळते. या नदीवर सुमारे 1.5 TMC क्षमतेचा मध्यम प्रकल्प उभारण्यात आला असून 2001 साली प्रथमतःच त्यात पाणीसाठा करण्यात आला होता. नदीचे पात्र उथळ आणि लांबी कमी असल्याने पाण्याचा प्रवाह वेगाने होतो. त्यामुळे पावसाळा संपल्यानंतर नदीतील पाणी झपाट्याने कमी होते. पूर्वी या परिसरात खरीप आणि रब्बी हंगामापुरतीच शेती मर्यादित होती. चिकोत्रा खोरे तंबाखू उत्पादनासाठी प्रसिद्ध असल्याने बारमाही पाणी लागणाऱ्या ऊस पिकांचे प्रमाण अत्यल्प होते. त्यामुळे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरत नसतानाही उपलब्ध 60 ते 70% पाणी पुरेसे ठरत होते. प्रकल्पाच्या सुरुवातीच्या 6 ते 7 वर्षात उपसाबंदीची गरज भासली नव्हती. मात्र कालांतराने शेतीत आधुनिक सिंचन सुविधा वाढल्या, पाईपलाईनचे जाळे विस्तारले आणि ऊस क्षेत्रात मोठी वाढ झाली. परिणामी पाण्याची मागणी झपाट्याने वाढू लागली. त्यानंतर दरवर्षी डिसेंबरपासून जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत उपसाबंदी लागू करण्याची वेळ प्रशासनावर येऊ लागली आहे. सध्या चिकोत्रा खोऱ्यातील शेतकरी उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करून वापर करत आहेत. कमी पाण्यात शेती टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर उभे राहिले असून भविष्यात पाणी व्यवस्थापनाचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मुरगुड प्रतिनिधी सर्जेराव भाट. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.